ओंकार सिद्धू जायकर आहे. माझ्या शाळेचे नाव जवाहर विद्यालय पाचोड, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव सरगुंडे सर व मुख्याध्यापकांचे नाव पी.टी. खांबा. मी इयत्ता 9वीमध्ये शिकतो. माझी तुकडी ब आहे. मी आज तुम्हाला आत्मनिर्भर भारताविषयी काही सांगणार आहे. आजचा भारत प्रगतीच्या दिशेने वेगवान वाटचाल करणारा देश आहे. खऱ्या अर्थात प्रगती तेव्हाच होईल जेव्हा आपला देश स्वतःच्या शक्तीवर साधन संपत्तीवर उभा राहिलेला असेल. आपल्या भारतामध्ये भरपूर प्रमाणात साधन संपत्ती आहे. त्यामध्ये शेती, उद्योग, तरुणांचे कौशल्य, लोकसंख्या, मानवी शक्ती आहे. जर आपण सर्वांनी मिळून आत्मनिर्भर भारताची उद्दिष्टे साध्य केली तर 1947 रोजी आपला देश आत्मनिर्भर बनेल. कोविड-19च्या वेळी आपल्याला खरे आत्मनिर्भरतेचे महत्त्व पटले होते. जेव्हा आपल्या देशाने स्वतः लस, सॅनिटायझर, मास्क व औषधांची निर्मिती केली होती, तेव्हा सर्व देशांना भारताच्या ताकदीची जाणीव झाली होती. सांगायचे झाल्यास स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन दिले पाहिजे, शेतींना समृद्ध केले पाहिजे. आयातीपेक्षा स्वयंसाधनाची निर्मिती करून निर्यातीवर भर देणे आवश्यक आहे. तेव्हाच आपला देश 2047चे आत्मनिर्भरतेचे महत्त्व स्पष्ट होईल. आता आपल्या देशाने विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, संशोधन, शिक्षण, संरक्षण या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. पण जगाच्या तुलनेत आपण कुठेतरी कमी पडत आहोत. यासाठी आपण मोठ्या संशोधन केले पाहिजे, तरच 2047 भारताच्या आत्मनिर्भरतेचे उद्दिष्टे साध्य होईल. आत्मनिर्भर भारत ही केवळ एक घोषवाक्य नसून प्रत्येक भारतीयांचे कर्तृत्व आहे. तेव्हाच आपला देश आत्मनिर्भर भारत म्हणून घोषित होईल.